मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। आता 20 जानेवारी ही डेट जी आहे ती मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे आणि त्यानंतर 20 जानेवारीला थेट मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार असा इशारा सरकारला मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। खरं तर आज या संपूर्ण डेडलाईनच्या संदर्भात आज मराठा समन्वयकांची बैठक जी आहे ती मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये होताना पाहायला मिळत आहे। खरं तर 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईत येणार आणि आमरण उपोषण करणार। त्याची पूर्वतयारी जी आहे त्याची कशी करावी या सगळ्या संदर्भातली आढावा बैठक जी आहे ती मराठा समन्वयकांकडून घेतली जाते। आपल्यासोबत वीरेंद्र पवार आपल्या बरोबर आहेत, ते मराठा क्रांती मोर्चाचे मुंबईचे समन्वयक आहेत। खरं तर 20 तारखेला मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करणारा एक चेहरा आता मुंबईत येणार, आमरण उपोषण करणार। पुढची तयारी कशी असणार आहे, कोणतं मैदान तुम्ही यासाठी सिलेक्ट केलंय आमरण उपोषण करता? खरं तर आझाद मैदानावरती त्यांनी घोषणा केली आहे, आझाद मैदान हेच फिक्स्ड असणार का? ज्या पद्धतीने काल आपण सभा बीडमध्ये बघितली आणि त्याच्यामध्ये मनोजदादांनी 2 मैदानांचं जे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, त्याच्यामध्ये एक आपलं हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादर, दुसरं आझाद मैदान। या मैदानाची निवड मुंबईतर्फे आम्हाला योग्य अशासाठी वाटते की इथे पूर्ण नियोजन व्यवस्था मुंबई महानगरपालिकेकडे तयार असते। 6 डिसेंबरला ती वापरली जाते, त्यामुळे नवीन कुठला रोडमॅप वगैरे बनवायची गरज लागणार नाही। मोठ्या संख्येने समुदाय इथे थांबू शकतो आणि हा सतत चालणारं उपोषण असणार आहे, ते काही एक दिवसाचा कार्यक्रम नाही। त्यामुळे इकडचं नियोजन योग्य होईल असं आम्हाला वाटतं। आझाद मैदान देखील त्यांनी हा पर्याय दुसरा आम्हाला दिलेला आहे। आझाद मैदान देखील, आझाद मैदानमध्ये आज जर आपण बघितलं तर मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे तिथे फार कमी जागा शिल्लक आहे आणि या पार्श्वभूमीवरती बाकीचं नियोजन होताना तिथे कठीण दिसतं। त्यामुळे आमचं म्हणणं असंच होतं की पहिलं जी आमची प्रायोरिटी असेल ती या मैदानासाठी असेल। आज इथे जर बघाल तर संपूर्ण चौबाजूने देखील मराठा समाजातील लोकांचं मोठ्या प्रमाणात इथे वास्तव्य आहे। हे ऐतिहासिक मैदान आहे, याच्यामध्ये मोठमोठ्या दिग्गजांच्या सभा इथे झालेल्या आहेत। मोठमोठ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला दिशा देणाऱ्या सभा देखील याच मैदानात झालेल्या आहेत। हे एक पावनभूमी आहे मुंबईतली, त्यामुळे इथे करावं असं आम्ही तिथे आग्रह धरतोय। शेवटी प्रशासन, मनोजदादा या सर्वांनी ते ठरवायचे कुठलं करायचंय, पण मुंबई म्हणून ज्यावेळी आम्ही बघतो त्यावेळी आपला जो प्राण असतो मुंबईचा तो हाच मैदान असतं। त्यामुळे आम्ही या मैदानाची प्रशासनाबरोबर प्राथमिक बैठक वगैरे तुमची झाली आहे का मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनासोबत या मैदानाचा ताबा घेण्याच्या संदर्भात? 20 जानेवारीच्या संदर्भामध्ये आतापर्यंत आमचं पोलीस प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे। मैदानाच्या संदर्भामध्ये आम्ही मुंबई महानगरपालिकेला आतापर्यंत आम्ही कुठलंच तसं पत्र दिलेलं नाही, कारण तारीख आमच्यापर्यंत पोहोचलेली नव्हती। काल ज्या पद्धतीने दादांनी तारीख डायरेक्ट जाहीर केलेली आहे 20 तारखेची, त्यामुळे आता आम्हाला त्या पद्धतीचे पत्रव्यवहार करणं सोपस्कर पडेल। याचं नियोजन जे आहे ते करणं सोपस्कर पडेल आणि मुंबई महानगरपालिकेकडे हे मैदान असल्यामुळे ह्या गोष्टी फार सोप्या होतील असं मला वाटतं। खरं तर 20 जानेवारीलाच संपूर्ण तारीख जी आहे ती मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे। 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि त्याचसोबत 21 जानेवारीला मुंबईची मॅरेथॉन असते। या दोन्ही दिवशी खरं तर 21 आणि 22ला मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती मुंबईत उसळत असते आणि लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतील। 20 जानेवारीची संपूर्ण जी गर्दीचं नियोजन जे आहे ते तुम्ही कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने करणार त्या संदर्भात काही चर्चा नाही आतापर्यंत? आज जे तुम्ही सांगताय की प्रभू रामचंद्रांचं जे मंदिर होणार आहे त्याचं उद्घाटन 22 तारखेला ते अयोध्येमध्ये आहे। आम्ही तर जाऊ शकणार नाही कारण आमचा रामच इथे बसणार आहे, त्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही। पण जे जाणार आहेत त्यांच्यासाठी आमची कुठल्याही प्रकारे आमचे लोक कुठलीही गैरसोय होऊन देणार नाही याचा शब्द आम्ही देतो। मुंबईची जी मॅरेथॉन असते दरवर्षी होत असते त्याला देखील कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची ग्वाही आम्ही देतो, कारण त्याचा मार्ग आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याचा आणि या मैदानाच्या या भागाशी कुठेही आपल्याला तसा त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी आम्ही घेऊ। त्यामुळे या कुठेही मुंबईमध्ये आमचं आंदोलन सुरू असताना सामान्य लोकांना कुठलाही त्रास होईल अशा प्रकारची कामं आमच्याकडनं होणार नाहीत आणि त्या प्रकारचे शब्द आम्ही नक्कीच देऊ। क्युरेटिव्ह पिटिशन आता सुप्रीम कोर्टात स्वीकारलं गेलेलं आहे। 24 जानेवारीला त्यावरती संपूर्ण निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाकडनं दिला जाणार आहे। खरं तर एक ऐतिहासिक दिलासाच मराठा समाजाला दिलेला आहे संपूर्ण सुप्रीम कोर्टाकडनं आणि सरकारनं प्रयत्न केल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया या सगळ्यात? क्युरेटिव्ह पिटिशन आहे हे सबमिट करून घेतलेलं आहे, त्या संदर्भामधलं जे सबमिशन्स असेल किंवा त्यांचे जे डिस्कशन असतील हे 24 तारखेला होतील। एक मोठी आशेचं किरण आहे की जे मराठा समाजाचं जे सर्वेक्षण करून जो रिपोर्ट सादर केला होता
आज त्याला 2017-18 मध्ये ते काम झालेलं होतं. 6 वर्षांनी जर त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये जर त्याला कुठेतरी एक चांगल्या प्रकारे जर त्याला आपण म्हणतो की त्या साईडनी जर निकाल येणार असेल तर त्याचं स्वागतच करता येईल. फक्त मराठा समाजाला आरक्षण देतेवेळी सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने आरक्षण देतंय त्यावेळी ते बघणं देखील फार महत्वाचं राहील. कारण 50% आतमध्ये मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून असलं पाहिजे किंवा ओबीसी मधून 50% आत आरक्षण असलं पाहिजे, ही प्रमुख मागणी घेऊन आज मनोजदादा पुढे जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निकाल हा त्या संदर्भामध्ये मराठा समाजाचं आरक्षण कायमस्वरूपी टिकणारं कसं असेल हे बघणं फार महत्वाचं असेल. आणि त्यांनी देखील कालच्या स्वतंत्र आरक्षण तुम्हाला चालणार का की ओबीसी मधनच आरक्षण हवं? जे आरक्षण मागितलेलं आहे ते 50% आत ओबीसी मधूनच, ही आमची एक लाईन आहे, सिंपल लाईन आहे. स्वतंत्र आरक्षण दिलं तर त्याला तुमचा विरोध असणार? आम्ही काय सांगितलंय की टिकणारं आरक्षण जे आहे, जे सरकार सांगतं की टिकणारं, सर्वोच्च न्यायालय त्या दिवशी काय प्रकारचा निकाल देतोय त्यावरती हे सर्व भुजबळ म्हणतात आहेत की जे कॅबिनेट मंत्री आहेत भुजबळ म्हणतात आहेत की स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला द्या, पण कुणबीबंद आरक्षण नको, त्यांची सातत्याने हीच भूमिका. नाही, भुजबळ साहेब फार मोठे व्यक्ती आहे, त्याच्यासमोर माझ्यासारख्या सामान्य माणसांनी बोलणं देखील चुकीचं आहे. कारण त्यांना फार आपण म्हणतो ना सर्व विषयाचं ज्ञान आहे. कुणबी जर आमचे दाखले स्वतःचे असतील तरी ते म्हणतात की यांना कुणबी म्हणून देऊ नका, असं जर एखादा जर मंत्री सांगत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही बोलणं फार आम्ही लहान पडू त्याच्यामध्ये. कारण कुणबी जर आमचे दाखले आहेत आणि तरी जर ते सांगणार असतील उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे राहिलेले तर ते फार वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्या संदर्भात माझ्यासारख्या लहान माणसांनी तर मुलांनी तर बोलू देखील नाही. आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय. न्याय आम्हाला माहिती आहे काय आहे. तर जर आमचे दाखले मिळतात तर आमचा हक्क आहे की आम्हाला कुणबी म्हणून आमचे मराठा समाजातील ज्या लोकांकडे कुणबी म्हणून दाखले मिळतील त्यांना मराठा कुणबी मराठा म्हणून त्यांना आरक्षण कोणीही रोखू शकत नाही. उपोषण जे होणार आहे 20 तारखेची त्याची संपूर्ण जोरदार तयारी ही मुंबईतल्या मराठा समाजाकडनं होईल 100%. 9 ऑगस्टचा मोर्चा देखील आपण बघितलेला आहे. लाखोचा समुदाय मुंबईमध्ये आला होता. जातेवेळी एक कागदाचा कपटा देखील कोणी मागे ठेवलेला नव्हता. कारण ही मराठा समाजाची शिस्त आहे, ही मराठा समाजाची जी प्रतिज्ञा आहे मराठा समाजाची या बाकीच्या लोकांचं, ती आम्ही तशीच ठेवू. कुठल्याही प्रकारचं कुठलंही लोकांना गैरसोय होणार नाही या पद्धतीने आम्ही त्याच्यावरती लक्ष देऊ. बीडमध्ये झालेली हिंसाचार जी मराठा समाजावरती पेलवली गेली सर्वच लोकांकडनं, तसा हिंसाचार आणि त्या पद्धतीचं जे काही झालेलं आहे ते पुनरावृत्ती मुंबईत आल्यानंतर होणार? 100% होणार नाही. कारण आमच्याकडून पहिल्यांदा जे बीड मधलं पण जे झालेलं आमच्यावरती टाकतायत त्या लोकांनी स्वतः सांगितलं, आमदारांनी देखील सांगितलं की याच्यामध्ये मराठा समाजाचा काहीच भाग नात नाहीये. तरी पण मराठा समाजाचं नाव प्रत्येक वेळी का घेतलं जातं? तुमची वैयक्तिक वैमनस्यासाठी झालेल्या त्या गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये आमचा काय संबंध? मुंबईमध्ये ज्यावेळी 2017 रोजी लाखोचा जनसमुदाय आला, संपूर्ण महाराष्ट्राने नाही तर देशभरात जगाने त्याची नोंद घेतली की एवढा मोठा समुदाय येतो शांततेने आणि शांततेने परत गेला. ज्यावेळी महाराजांची शिकवण आहे की कोणाच्या आपण म्हणतो की शेतातल्या एक गवताच्या काडीला देखील हात लावायचा नाही, त्या पद्धतीने मराठा समाजाने तो मोर्चा त्यावेळी काढला. आणि ज्यावेळी 6:30 वाजता मोर्चा तिकडनं निघाला, परतीला निघाला, एक कपटाही नाही म्हणून आनंद महिंद्राचं ट्विट त्यावेळी होतं की अशा प्रकारचे आयोजन आम्ही बघितलं नाही आतापर्यंत. त्यामुळे मराठा समाजावरती तुम्ही का हे बाळगता की मराठा समाज येऊन मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे किंवा हिंसक होणार आहे की लोकांना त्रास देणार आहे? आतापर्यंत मराठा समाजाची आंदोलनाची पार्श्वभूमी तुम्ही बघा. लोकांनी जीव दिलेले आहेत, लोकांनी जीव नाही घेतलेले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये 71 लोकांनी जीव दिलेले आहेत. जीव घेणारी जमात नाही, वाचवणारी जमात आहे. आपण म्हणतो ना संरक्षण करणारी जमात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी जर मराठा समाजावरती जर कोणी टाकत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही न्याय पाळतो, आम्ही कायदा पाळतो. ज्या पद्धतीने हा महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी मराठा समाज कुठल्याही तराला जाईल पण महाराष्ट्राचे तुकडे होऊन देणार नाही. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. वीरेंद्र पवार आणि त्यांचे सर्व मराठा समाजातले बांधव जे आज मुंबईतल्या दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये बैठकी करता आलेले आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी काल बीडच्या सभेमध्ये 20 जानेवारीला मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार असा इशारा दिलेला आहे आणि त्या आमरण उपोषणाची पूर्वतयारीचा आढावा बैठक जी आहे ती मराठा समाजातल्या बांधवांकडनं केली जाते. खरं तर दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये हे आमरण उपोषण व्हावं असं जे मत आहे ते काही मराठा समाजातल्या बांधवांनी व्यक्त केले आणि त्याच संदर्भातली पूर्व चर्चा जी आहे ती आता थोड्याच वेळात मराठा समाजाकडनं केली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.